उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या अमेडी या कंपनीनं तब्बल 1804 कोटी रुपये बाजारभाव असलेली पुण्यातील कोरेगाव पार्क इथली जमीन ही अवघ्या 300 कोटी रुपयांमध्ये विकत घेतल्याचं गंभीर प्रकरण हे समोर आलं। आता याच प्रकरणातली मोठी अपडेट समोर आली आहे। या प्रकरणातील मुख्य आरोपी शीतल तेजवाणी ही फरार झाली आहे। ती देशाबाहेर पळून गेल्याचीही शक्यता वर्तवली जाते। पुणे आणि पिंपरी चिंचवड पोलीस तिचा सध्या शोध घेत आहेत। शीतल तेजवाणी गायब असल्यानं पार्थ पवारांचा वादग्रस्त जमीन व्यवहार हा रद्द होऊ शकत नाही। दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये शीतल तेजवाणी आणि अमेडिया कंपनीकडून दिग्विजय पाटलांना समक्ष हजर राहणं हे बंधनकारक आहे। तेजवाणी यांच्या विरुद्ध जमीन गैरव्यवहार प्रकरणात बावधन आणि खडक पोलीस ठाण्यामध्ये 2 स्वतंत्र गुन्हे हे दाखल आहेत। पार्थ पवारांच्या अमेडिया कंपनीला शीतल तेजवाणीनं जमीन विकलेली होती। महारवतनाची जागा ही पॉवर ऑफ अटर्नीद्वारे तेजवाणीनं स्वतःकडे घेतलेली होती। त्यामुळे आता या संपूर्ण प्रकरणामध्ये व्यवहार रद्द करण्यासाठी शीतल तेजवाणी ही स्वतः हजर राहणं तितकंच गरजेचं आहे। आणि आज संदर्भातले अपडेट जाणून घेऊयात आपले प्रतिनिधी मिकी घई यांच्याकडून। मिकी, तेजवाणी फरार असल्याचं कळतंय, पोलिसांकडून कशा पद्धतीने तपास सुरू आहे? आपण जर बघितलं तर शीतल तेजवानी हे पोलिसांना अजून देखील या ठिकाणी सापडलेली नाही। शोध पथक यासाठी रवाना करण्यात आलेले आहेत। शीतल तेजवानीचं पिंपरी चिंचवड या ठिकाणी तिचं निवासस्थान आहे। एवढंच काय तर पुण्यातील कोरेगाव पार्क या परिसरात देखील तिचे घरं आहेत। त्या ठिकाणी देखील पोलिसांनी जाऊन शोध घेतलेला आहे आणि सातत्याने तिचा शोध घेतला जात आहे। जर हा संपूर्ण पुण्यातील कोरेगाव पार्क या ठिकाणी असलेले जमिनीचा गैरव्यवहार आहे तो जर रद्द करायचा आहे तर शीतल तेजवानी आणि जे पाटील आहेत दिग्विजय पाटील ते देखील त्या ठिकाणी उपस्थित राहणं हे गरजेचं आहे कार्यालयामध्ये। त्यानंतरच हा संपूर्ण जो व्यवहार आहे हा रद्द होऊ शकतो। परंतु आता जर आपण शीतल तेजवानीची काही मागची पार्श्वभूमी जर बघितली तर याच्या अगोदर देखील शीतल तेजवानीवर पिंपरी चिंचवड या ठिकाणी गुन्हा दाखल आहे। अशाच पद्धतीने फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे। एवढंच काय तर एका बँकेला देखील अशाच पद्धतीने तिने गैरव्यवहार केलेला आहे, फसवणूक केलेली आहे, बँकेची खोटे कागदपत्र दाखल केलेले आहेत असं देखील समोर आलेलं आहे। आणि तिच्या आणि तिच्या नवऱ्यावर याच्या अगोदर देखील पिंपरी चिंचवडमध्ये गुन्हा दाखल झालेला आहे। एवढंच काय तर सीबीआय असेल आणि त्याचबरोबर ईडी असेल यांनी देखील शीतल तेजवानीची चौकशी केलेली आहे। तिला ताब्यात देखील घेण्यात आलेलं होतं। अर्थात जर संपूर्ण पार्श्वभूमीवर यांची बघितली शीतल तेजवानी आणि तिच्या नवऱ्याची तर अशाच पद्धतीने लोकांना फसवणं, खोटे कागदपत्र तयार करणं, जमीन असे जे आहेत जे सरकारी जमीन आहे किंबहुना वेगवेगळ्या वतनाची जमीन आहेत यांचे खोटे कागदपत्र दाखल करणं किंबहुना अशा लोकांना आमिष दाखवणं की आम्ही सरकारकडून तुमची जमीन सोडून आणू अशा पद्धतीने लोकांची फसवणूक केलं। आणि यात देखील जर आपण बघितलं तर या सगळ्या महारवतनाच्या लोकांना तिने फसवलं। अर्थात जर आपण बघितलं तर त्यांच्याकडून पॉवर ऑफ अटर्नी या ठिकाणी घेतलेली होती, तर काहींकडून त्यांचे जे कुळ अपडेट करून घ्यायचेत यासाठी स्टॅम्प पेपरवर सह्या घेतल्या आणि त्यानंतर त्यांची अर्थात फसवणूक केलेली आहे। आणि त्यानंतर स्वतः त्या ठिकाणी हे सगळे कागदपत्र तयार करून पार्थ पवारांच्या कंपनीला ही जागा विकलेली होती। आणि याच प्रकरणी पुन्हा एकदा त्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे। सध्या ते कुठं आहेत याचा शोध पोलीस घेत आहेत। मात्र जेवढे ते पळतील तेवढे त्यांच्या अडचणी या ठिकाणी वाढत जातील, कारण पार्थ पवारांच्या मीडिया कंपनीला जर हा व्यवहार रद्द करायचा आहे तर हे सगळे जण जे आहेत त्याच्यामध्ये पाटील असतील, त्याच्यानंतर ही असेल तेजवानी असेल, या सगळ्यांना पुन्हा एकदा त्या कार्यालयामध्ये ज्या ठिकाणी हे कागदपत्र दस्त झालेले होते तिथं उपस्थित राहणं गरजेचं आहे। आणि हे जमिनीचं दस्त जरी रद्द करायचंय तर खूप मोठी अमाऊंट त्या ठिकाणी 100 कोटीपेक्षा जास्त भरावी लागणार आहे। ही अमाऊंट नक्की कोण भरणार, हे पैसे नक्की कोण भरणार, असे वेगवेगळे प्रश्न या ठिकाणी आहेत। मात्र सगळ्या प्रश्नांची उत्तरं ही अपेक्षित आहेत, परंतु शीतल तेजवाणी हिचं मिळणं सर्वात पहिल्यांदा अपेक्षित आहे। त्यामुळे या संपूर्ण तपास नेमका कसा होतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद मिकी या अपडेटसाठी।
तर दरम्यान चहू बाजूंनी आरोप होत असतानाच अजित पवारांनी पुन्हा एकदा या विषयावरती भाष्य केलंय. या व्यवहाराचं खरेदी खत हे नेमकं कसं केलं हे कळलेलं नसून याची चौकशी होणार असल्याचं अजित पवारांनी सांगितलंय. तर निवडणूक आली की विरोधक बदनामी करतात असा पलटवार देखील अजित पवार यांनी केलाय. एक तर तसा व्यवहारच तो झाला नाही. खरं तर त्याचं खरेदी खतच व्हायला नको होतं. ती कागदपत्र ज्यावेळेस बघितली ना त्यावेळेस रजिस्ट्रारने त्याचं खरेदी खतच नोंदणीच कशी केली तेच कळत नाही. असे बऱ्याच गोष्टी आहेत. परंतु मुख्यमंत्र्यांना माझ्या कानावर ही गोष्ट आली त्यावेळेस मी लगेचच सांगितलं की कुणी जरी असलं तर त्याचं योग्य पद्धतीनं चौकशी झाली पाहिजे. पुण्यातील जमीन घोटाळा प्रकरणी काँग्रेस खासदार चंद्रकांत हंडोरेंनी पंतप्रधान मोदींना पत्र लिहिलंय. या प्रकरणामध्ये अजित पवारांचा सहभाग असून कारवाई करावी अशी मागणी ही हंडोरेंनी केली आहे. अजित पवारांचा याच्याशी संबंध असल्याशिवाय एवढं मोठं प्रकरण घडतंय का? 2000 कोटीची शासकीय जमीन, महारवतनाची जमीन, ही जमीन 300 कोटीला देण्याचा जो घाट घालण्याचा प्रयत्न आहे, निश्चितपणे याच्या मागे भूमिका अजित पवारांची आहे.